नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. श्रुती माने, काल तू एक मेसेज टाकलेला आहेस मला पर्सनल व्हॉट्सअपला की गाईड्स तुम्ही देणार आहात का आम्ही घेऊ. अजून बाजारामध्ये गाईड्स उपलब्ध झालेली नाही आहेत. मला नवनीतच्या घाडगे सरांचा एक मेसेज येतो आहे. एक दोन टॉपिकचे PDF झालेले आहेत. मला जेव्हा ते मिळेल तेव्हा मी तुमच्या ग्रुपला टाकते. तात्पुरतं ते बघा आणि पहिल्यांदा पुस्तकातूनच आपण जे घेतोय ते पहिलं प्रिपेअर करा. गाईडची काय आवश्यकता आहे. एक्झरसाईज सोडवण्यासाठी गाईड लागत असेल तर आपण क्लासमध्ये आल्यानंतर एक्झरसाईज सोडवू. आत्तापर्यंत एक्झरसाईजमधले बरेचसे प्रश्न आपण होमवर्कमध्ये पूर्ण केलेले आहेत. एक्झरसाईजमधला जो प्रश्न तुम्हाला सुटत नसेल तो तसाच ठेवा. सिद्धीनी पण मला हे विचारलं होतं एक्झरसाईज सोडवण्यासाठी, तर आपण क्लासमध्ये एकत्रित सगळ्यांनी मिळून तो एक्झरसाईज सोडवूयात. त्यामुळे डायजेस्टची काही फार आवश्यकता आपल्याला भासणार नाही आहे. श्रुती, आलं का लक्षात तुझ्या? फिजिओलॉजिकल ऑर ओरल डिव्हायसेस आपल्याला पाहायचे आहेत. आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा टॉपिक पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण बर्थ कंट्रोलच्या मेथड्समध्ये कॉन्ट्रासेप्टिव्स पाहत होतो आणि कॉन्ट्रासेप्टिव्समध्ये आपण टेम्पररी कॉन्ट्रासेप्टिव्स पाहत होतो. त्यातले 5 पॉईंट आपले पहिले पूर्ण झालेत. आता 6वा पॉईंट जो आहे तो लक्षात घ्या. फिजिओलॉजिकल डिव्हायसेस असं त्याला म्हटलं आहे, किंवा ब्रॅकेटमध्ये जे नाव दिलं आहे तेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओरल डिव्हायसेस म्हणजे फिजिओलॉजिकल डिव्हायसेस किंवा त्याचं दुसरं नाव ओरल डिव्हायसेस. प्रश्न कसा असतो ते पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते. फिजिओलॉजिकल डिव्हायसेस आर यूज्ड इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड हेन्स आर पॉप्युलरली कॉल्ड पील्स. हे फिजिओलॉजिकल डिव्हाइस जे आहे ते साधारणतः आपण गोळ्यांच्या स्वरूपात वापरतो आणि त्याला आपण म्हणतो पील्स. पील्स म्हणजे सुद्धा गोळ्याच, टॅबलेट्स म्हणजे सुद्धा गोळ्या. इट इज ॲन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज्ड बाय फिमेल. पहिला पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचा आहे. हा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे म्हणजे तोंडामध्ये घेता येतो असा. यूज्ड बाय फिमेल म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह हा जो ओरल आहे ते कोण वापरू शकतं तर फिमेल वापरू शकतात. मेलसाठी तो नाही आहे, हे लक्षात ठेवा. CETसाठी, नीटसाठी. द पिल्स कंटेन प्रोगेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. हा महत्त्वाचा पॉईंट आहे नीटसाठी, CETसाठी, बोर्डच्या MCQसाठी, की ह्या ज्या ओरल पिल्स असतात त्याच्यामध्ये कुठले हार्मोन्स असतात हे बऱ्याचदा परीक्षेला विचारलं जातं. प्रोगेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. आता त्याचं काम कसं होतं हाही प्रश्न पुढे लक्षात ठेवायचा. दे इनहिबिट ओव्ह्युलेशन. त्या गोळ्यांमध्ये जे 2 हार्मोन्स आहेत प्रोगेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन, ते काय करतात? ओव्ह्युलेशनला इनहिबिट करतात, थांबवतात, प्रिव्हेंट करतात. हेन्स नो एग्ज आर रिलीज्ड फ्रॉम ओव्हरी. त्यामुळं एग्ज ओव्हरीपासून बाहेर येत नाही. ऑफ द फिमेल युझिंग दिस पिल्स अँड दस कन्सेप्शन कॅनॉट ऑकर. फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हरीमध्ये एगच तयार होत नाही, एक तयारच झालं नाही तर फर्टिलायझेशनचा प्रश्न येत नाही आणि तिला कन्सेप्शन होण्याचे चान्सेस म्हणजे गर्भधारणा राहण्याचे चान्सेस कमी होतात किंवा नसतात. दे आल्सो अल्टर द क्वालिटी ऑफ सर्व्हायकल म्युकस. अर्थ समजून घ्या. युटेरसचं जे माउथ आहे, ओपनिंग आहे, आपण त्याला सर्व्हिक्स म्हटलं होतं. त्या ठिकाणी म्युकसचा प्लग असतो. म्युकसचा प्लग म्हणजे म्युकस हा एक चिकट स्त्राव आहे. तो एकत्र येऊन गठ्ठा एक त्याचा तयार झालेला असतो आणि त्याची क्वालिटी चेंज होते. ते काय करतं बघा, टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ स्पर्म. आणि ते स्पर्मला एंट्री देत नाही. म्हणजे 2 पद्धतीनं याचं काम होतं. एक तर एग तयार होत नाही आणि दुसरं आलेल्या स्पर्मला युटेरसमध्ये एंट्री मिळत नाही. द पिल्स हॅव साईड इफेक्ट्स सच ॲज नॉसिया. पिल्सला साईड इफेक्ट आहेत म्हणजे ह्या कॉन्ट्रासेप्टिव्हची जी पद्धत आहे त्याला काही साईड इफेक्ट आहे. त्यातला पहिला नॉसिया. नॉसिया शब्दाचा अर्थ एकदा मी सांगितला आहे तरी पुन्हा रिपीट करते. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा झाल्यानंतर जो आपल्याला कंटाळा येतो त्याला नॉसिया म्हणायचं. मग तुम्ही मला असं म्हणू नका मॅडम अभ्यास सारखाच करायचा, मग त्याचा नाही का कंटाळा येणार. तर या वर्षात आपल्याला अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. 100, 200, 300, 400, 1000 वेळा जर एकच पुस्तक वाचून झालं तर मात्र आपल्याला थांबता येईल, तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही, हे लक्षात घ्या. आता दुसरं काय बघा, वेट गेन. मग ती जे लेडीज त्या गोळ्या घेत असते तिचं वजन वाढतं. टेंडरनेस ऑफ ब्रेस्ट. अर्थ समजून घ्या. ब्रेस्टमध्ये टेंडरनेस या शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. हार्डनेस म्हणजे कठीणपणा येतो ब्रेस्टमध्ये. अँड स्लाईट ब्लड लॉस बिटवीन मेन्स्ट्रुअल पिरियड. 2 मेन्स्ट्रुअल पिरियडच्या मध्ये काही वेळेला ब्लड लॉस होतो, तो थोड्या प्रमाणात असतो.
आता पिल्सचं नाव दिलं आहे आपल्याला. द पिल सहेली इज ॲन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर फिमेल्स विच इज नॉन स्टिरॉइडल. आपल्या इंडियामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेली जी पिल्स आहे त्या पिलचं नाव आहे सहेली. टी व्हीवर तुम्ही याची जाहिरातसुद्धा पाहिली असेल आणि ती आहे नॉन स्टिरॉइडल. याचा अर्थ समजून घ्या. नॉन स्टिरॉइडल म्हणजे त्या गोळीमध्ये स्टिरॉइड्स वापरलेले नाहीत. आता स्टिरॉइड म्हणजे काय? 11वीच्या वर्गामध्ये जायचं, जो आपण टॉपिक शिकलो होतो कार्बोहायड्रेट, प्रोटीन, त्या प्रोटीनचं क्लासिफिकेशन जाऊन बघा. ज्या नीटला बसणार आहेत त्या मुलींनी, सिद्धी किंवा वैष्णवी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा प्रोटीनच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण शिकलो होतो सिंपल प्रोटीन, डिराइव्ड प्रोटीन, कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे पुढचा प्रकार आहे ज्याला आपण म्हटलं होतं वॅक्सेस आणि नंतर स्टिरॉइड्स. तर त्या स्टिरॉइडल नसतात असा त्याचा अर्थ आहे. सहेली इज टू बी टेकन वन्स इन ए वीक. आठवड्यामध्ये एकच गोळी घ्यावी लागते. दीज पिल्स आर स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे ह्या पिल्स ह्या गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेल्या आहेत, गव्हर्नमेंट ते सप्लाय करतं. आता बघा ऑलवेज रिमेंबरमध्ये त्या सहेलीच्या गोळ्याचं पॅकेट्स आपल्याला तिथं दाखवलेलं आहे. गोळ्या 2 बाहेर काढून दाखवलेल्या आहेत. सहेली इज नाऊ ए पार्ट ऑफ नॅशनल फॅमिली प्रोग्राम ॲज ॲन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह इन पिल्स इन इंडिया. इंडियामध्ये ही गोळी नॅशनल फॅमिली प्रोग्राम जो आहे त्याच्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा एक पार्ट महत्त्वाचा झालेला आहे. आता ऑदर कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये 7वा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. द बर्थ कंट्रोल इम्प्लांट इज ए कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज्ड बाय फिमेल. फिमेलकडून ह्याचा उपयोग केला जातो. इट इज ए टायनी अँड थिन रॉड अबाउट द साईज ऑफ मॅचस्टिक. मॅचस्टिक इथं फोटोग्राफ दाखवलं आहे बघा, हातावरती एक काडेपेटीतली काडी घेतल्यासारखं. इट इज इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ अप्पर आर्म. डायग्रॅममध्ये परत दुसऱ्या दाखवले, अप्पर आर्मच्या तिथे ते स्टोअर केले जाते किंवा ठेवली जाते. दे कंटेन प्रोगेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन. ते काय करतं? प्रोगेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन त्याच्यामध्ये असतं. देअर मोड ऑफ ॲक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ पिल्स. आणि त्याची ॲक्शन ही साधारणतः पिलसारखीच असते. दे प्रिव्हेंट प्रेग्नन्सी फॉर 3 to 4 days. आणि याच्यामुळे साधारणतः 3 ते 4 वर्ष, मी चुकून डेज म्हटलं, 3 to 4 years प्रेग्नन्सी आपल्याला अवॉइड करता येते. याच्यानंतरची मेथड आहे परमनंट मेथड. द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इन मेन इज कॉल्ड व्हॅसोक्टोमी. कारण मेलमध्ये ज्या डक्ट असतात त्याला आपण म्हटलं होतं व्हास डेफरन्स, त्याची सर्जरी केली जाते म्हणून त्याला व्हॅसोक्टोमी म्हणतात. फिमेलमध्ये ओव्हिडक्ट असतं किंवा फॅलोपियन ट्यूब असते म्हणून त्याला म्हटलं जातं ट्यूबेक्टोमी. ही 2 शब्द पर्टिक्युलर लक्षात ठेवा. ह्या 2 डायग्रॅम बघा. पहिल्यामध्ये आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दाखवलेली, त्याचा व्हास डेफरन्स आपण कट करून टाईड केला आहे. फिमेलच्या डायग्रॅममध्ये बघा फॅलोपियन ट्यूबला आपण कट केलेला आहे. म्हणून ह्या दोन्ही डायग्रॅम तुम्हाला परीक्षेला काढायला येत नाहीत, पण ह्या डायग्रॅम दिल्या जातात. मग व्हॅसोक्टोमी कुठली, ट्यूबेक्टोमी कुठली हे विचारलं जातं. त्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. दीज आर सर्जिकल मेथड ऑल्सो कॉल्ड स्टरिलायझेशन. ही सर्जिकल मेथड आहे आणि त्याला आपण स्टरिलायझेशन म्हणतो. इन व्हॅसोक्टोमी स्मॉल पार्ट ऑफ द व्हास डेफरन्स इज टाईड and cut where is as in tubectomy a small part of fallopian tube is tied and cut. This blocks gamete transport and prevent pregnancy. यामुळे प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होते. आता नंतरचा पॉईंट आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे MTP. And intentional or voluntary termination of pregnancy before full term is called medical termination of pregnancy. Intentional म्हणजे आपल्याला मुद्दामून करायची, व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेने करायची प्रेग्नन्सी आहे ती अबॉर्ट करायचं आहे, त्याला म्हणायचं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा त्याला आपण गर्भपात असं म्हणू शकतो. ऑर इंड्युस्ड अबॉर्शन. अबॉर्शन शब्दाचा अर्थ गर्भपात. MTP इज इसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज ऑर इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. का केली जाते? जिथं अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, तिथं प्रेग्नन्सी नको आहे किंवा डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट आहे बाळाची, त्या ठिकाणी केलं जातं. इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिल्या 3 महिन्यात ते सेफ असतं. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्सप्लेन्ड बाय ॲमिनोसिंथेसिस. आणि आपल्याला बाळाची डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही हे कसं कळतं? ॲमिनोसिंथेसिस नावाचं एक टेक्निक आहे, त्याच्या साहाय्यानं कळतं. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आत्ता आपण इथं थांबूया. थँक्यू.